कुठल्याही भूप्रदेशाची ओळख, कुठल्याही शहराची ओळख, कुठल्याही गावाची ओळख, कुठल्याही देशाची ओळख ही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सांस्कृतिक माहोल कसा आहे, कलात्मक माहोल कसा आहे त्याच्यावरनं ठरली जाते. सातारा शहरालासुद्धा ह्या कलेची मोठी परंपरा आहे, परंतु ज्या काही फाईन आर्ट्स ज्याला आहेत किंवा परफॉर्मिंग आर्ट ज्या आहेत, तर ह्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम साधारणपणे 2018 साली साताऱ्यामध्ये मी एक उपक्रम सुरू केला, आर्ट फ्युजन फेस्टिवल. त्याच्यामध्ये चित्रकला, शिल्पकला, बरं ह्या सगळ्या कला म्हणजे फाईन आर्ट एकापासून दुसऱ्यापासून परफॉर्मिंग आर्ट म्हणजे नाट्यप्रयोग वगैरे वगैरे. तर त्याच्यामधनं हळूहळू आता एक चळवळ ही मोठी होत चालली असं मला वाटतं. आणि रवींद्र झोटिंग आणि मला वाटतं ह्या सगळ्या मंडळींनी 3 वर्षापूर्वी हा उपक्रम सुरू केला आणि त्याच्यामध्ये आता ते एक वृद्धिंगत होत चाललेलं आहे. म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं जसं की कुठल्याही देशाची गावाची ओळख असते, तिथं सांस्कृतिक काय नेमकेपणानं घडते त्याच्यावरती ओळख असते. तसंच कुठल्याही राजवटी येतात आणि जातात, परंतु ज्यावेळेला उत्खनन होतं त्यावेळेला मात्र कलाकृती सापडतात. मग ते कुंभारानं केलेलं एखादं भांडं असेल त्याचे खापरं सापडतात, किंवा एखाद्या शिल्पकारानं तयार केलेलं एखादं शिल्प असेल त्याचे अवशेष सापडतात, किंवा नाणी सापडतात. म्हणजे कुणाच्या राजवटीमध्ये काय कला होती हे मात्र आपल्याला कळतं, पण ती राजवटीची कुठली आपल्याला अंश आपल्याला दिसत नाही. तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की ह्या गुरुवार बागेमध्ये इथं सर्व प्रकारच्या कलांचा एक संगम झालेला आहे आणि आता सातारकरांचा ह्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत चाललेला आहे. आणि हा केवळ सातारा मर्यादित आता हा उपक्रम राहिलेला नाही आहे, किंवा हा गुरुवार बागेपुरता रवींद्र झोटिंग आणि त्यांच्या मित्रमंडळींपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर आता महाराष्ट्रामधनं या ठिकाणी कलावंत यायला लागलेले आहेत. तर मला असं वाटतं ही खूप आश्वासक गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे की बाहेरनं जे मोठे मोठे कलाकार येतात त्यांच्या कलाकृती प्रत्यक्ष घडताना नवीन कलाकारांना पाहायला मिळतात. त्या म्हणजे खूप काही समोर घडताना पाहणं हे सुद्धा एक प्रकारचं शिक्षण असतं. आणि मी इथं चित्र पाहत असताना मला त्याच्यामध्ये सम्राट कांबळे असेल किंवा मला वाटतं ऋतुजा लोहार असेल, तर ह्यांचं जे काम आहे ते फार इंटरेस्टिंग आहे. किंवा आपल्याकडे इथं शिल्पकलेची सुद्धा काही प्रात्यक्षिकं चाललेली आहेत, हे सगळे साताऱ्याचे कलाकार आहेत. म्हणजे त्यांचे जे काही हातामधून जे काही शिल्प प्रत्यक्ष समोर घडत आहेत ते बघताना ना आपल्याला एक वेगवेगळी अनुभूती मिळते. त्याच्याबरोबर शास्त्रीय गायन चालू आहे, सकाळी बासरी वादन झालं, प्रत्यक्षामध्ये सगळ्या गोष्टी इथं घडत आहेत. आणि ह्या माहोलमध्ये आल्यानंतर सातारची एक वेगळी सांस्कृतिक ओळख ह्या उपक्रमामधनं निश्चितपणानं निर्माण होईल आणि ती होऊ लागली. माझ्या ह्या सर्व उपक्रमाला नेहमी आहेतच, कारण पहिल्या वर्षी उद्घाटक मीच होतो, पण माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत, राहतील. धन्यवाद.